हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा चषक आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय बघा एकदम स्पेशल आणि चविष्ट अशी फोकासिया ब्रेडची रेसिपी, तीही अगदी आपल्या घरच्या किचनमध्ये, तीही एकदम सोप्या पद्धतीने. आणि बघा दिसायला किती मस्त दिसतो, एकदम जाळीदार असा हा ब्रेड झालेला आहे. आणि त्यासाठी आपण अगदी थोडक्यात साहित्य वापरलेलं आहे. ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम स्पॉन्जी, एकदम चविष्ट झालेली आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे ड्राय यीस्ट घातलेलं आहे. तर पाणी आपल्याला हलकं गरम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि सगळ्याला मिक्स करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला पहिल्यांदा यीस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर आता आपण याला झाकून ठेवूया 10-15 मिनटं. 10-15 मिनटाच्या नंतर बघूयात यीस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट झाला की आपण हा ब्रेड एकदम मस्त बनवू शकतो. हे बघा, आता 10-15 मिनटाच्या नंतर आपला यीस्ट एकदम मस्त फर्मंट झालेला आहे, ॲक्टिवेट झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हवा आहे. तर चला तर मग करूयात पुढची प्रोसेस. तर बघा, सुरुवातीला मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण एक स्ट्रेनर घेऊयात आणि यामध्ये मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर पाण्याचं आणि मैद्याचं प्रमाण जास्त परफेक्ट हवं आहे. तर बघा, 1 वाटी मैदा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटीपेक्षा 1-2 चमचा कमी पाणी वापरायचं आहे. आता यामध्ये मी घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि हर्ब्स यामध्ये घातलेले आहेत 1 चमचा. त्यानंतर आता यामध्ये घालूयात आपण जे ॲक्टिवेट करून ठेवलेलं यीस्ट, ते वालं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला वाटलंच पाणी कमी आहे तर तुम्ही यामध्ये पुन्हा गरम पाण्याचा वापर करू शकता. एकदम जास्त गरम पाणी वापरायचं नाही आहे, तर हलकं गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे इथे. तर हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि याला मळायची वगैरे जास्त काही गरज नाही आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे. तर हे बघा, अशा प्रकारे याला तर फक्त मिक्स करून घेते मी, मळत वगैरे नाही आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे बघा. आणि हा मैदा जो आपण बनवलेला आहे तो थोडासा पातळ असतो आपल्या रेग्युलर आट्यापेक्षा. आता यामध्ये मी घालते आहे ऑलिव्ह ऑइल. तर हेच ऑइल आपल्याला वापरायचं आहे, जैतूनचं तेल. दुसरं आपण यामध्ये तेल वापरायचं नाही आहे, कारण मग दुसऱ्या तेलाने याची चव येत नाही. आता ज्यामध्ये मला सेट करायचा तो टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी असं तेल घालून घेतलेलं आहे. ऑलिव्ह ऑइलच ते वापरायचं आहे. ऑलिव्ह ऑइलचा वापर जास्ती करायचा आहे आणि टीनला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. ग्रीस करून झालेला आहे. आता यामध्ये आपण जो मैदा ठेवला होता मळून, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि याला व्यवस्थित काय करायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि यावरती पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल वापरायचं आहे. म्हणजे काय होतं की याची चव मस्त वाढते आणि या तेलाची खूप जास्त गरज असते. तर तेल यामध्ये घालणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून याची चव मस्त येईल. दुसरं आपण यामध्ये रेग्युलर तेल वापरू शकत नाही, कारण त्याची चवीने मग याची ब्रेडची चव एकदम खराब होईल. त्यामुळे तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच वापरणं गरजेचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी काय करते, याला स्प्रेड करून घेते बघा. आटा जेवढा मी दाखवते एवढाच पातळ आहे. इव्हन यापेक्षा थोडासा पातळही चालेल, पण जास्त एकदम घट्ट आपल्याला नाही पाहिजे. तर बघा, आता व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे. आता यावरती पुन्हा मी तेल स्प्रेड करते. हे बघा, अशा प्रकारे. असाच आपल्याला काय करायचं आहे, तेल व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता यावरती आपण ओला कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत. तर झाकून ठेवायचं आपल्याला 3 ते 4 तास. तर मी इथे 3.5 तास ठेवलेला आहे. तर 3.5 तासाच्या नंतर बघूयात आपण. हे बघा, आपला जो आटा आहे एकदम मस्त फुलून तयार आहे. आता याला आपण परत व्यवस्थित काढून घेऊयात. बघा किती मस्त फर्मंट झालेला आहे. तर 3.5 तास जवळजवळ मी याला ठेवला होता. आता याला काय करायचं, असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरा टीनचा इस्तेमाल करू शकता, वापर करू शकता तरी चालेल. फक्त याला मी परत असं फोल्ड केलं आहे आणि पुन्हा स्प्रेड करून घेते आहे. त्याच टीनमध्ये मी वापरत आहे, दुसरा टीन मी इथे वापरलेला नाही आहे. आता असं परत तेलाचा हात लावायचा आणि याला स्प्रेड करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर सुरुवातीला आपल्याला 3.5 तास फर्मंटसाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा याला सेकंड टाईम जेव्हा आपण फर्मंट करायला ठेवणार,
तर तेव्हा आपल्याला एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. तर मी स्प्रेड करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित. यावरती पुन्हा तेल घालून घेते आणि आता याला झाकून ठेवून 15 ते 20 मिनटं आपण याला वाट बघूयात, म्हणजे हे व्यवस्थित फुलेल पीठ. तर बघा आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. बघूयात आपण आता. तर आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे बघा. एकदम मस्त फुललेलं आहे. आता यावरती आपण टॉपिंग यूज करूयात. टॉपिंगसाठी मी यामध्ये शिमला मिरची आणि बारीक कापलेला कांदा वापरत आहे आणि यामध्ये घालते मीठ. त्यानंतर यामध्ये आपण घालूयात आता मैद्यामध्ये आपण सुरुवातीला घालूयात हर्ब्स. याच्याने काय होतं की याची चव मस्त येते. आणि थोडंसं मी शिमला मिरचीमध्ये सुद्धा वापरलेलं आहे. तर तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल तुम्ही इथे वापरू शकता, तुमच्या आवडीचे. रंगीबेरंगी कोणते व्हेजिटेबल वापरले तरी चालतील. तर आता त्यांना मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि यावरती आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला सजवू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने. तर हे बघा अशा प्रकारे मी यावरती ठेवून देते. तर एक प्रकारे हा पिझ्झाच समजा एवढा चविष्ट लागतो हा ब्रेड. तर हे बघा अशा प्रकारे मी यावरती काय करते, ठेवून घेते सगळं, म्हणजे जेणेकरून काय होतं की दिसायला खूप सुंदर दिसतं आणि याची चव पण मस्त येते. तुम्हाला हवं तर तुम्ही पनीर किंवा मग कॉर्न वगैरे वापरू शकता. तर बघा सर्व मी यावरती सजवून घेतलेलं आहे आणि किती मस्त दिसतंय बघा. तर आता आपण याला बेक करायला ठेवायचं आहे. तर सुरुवातीला मी एक टोपामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्याला 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण हा टीन ठेवून द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. मिनिमम 25 ते 30 मिनिटं इकडे लागणार आहेत आपल्याला. तर झाकण ठेवूयात आणि आपण याला 25 ते 30 मिनिटं व्यवस्थित बेक करून घेतलं आहे बघा. आणि 25 ते 30 मिनिटानंतर आपला एकदम परफेक्ट असा ब्रेड तयार झालेला आहे. तर आपण आता याला काढून घेऊयात. तर बघा घरच्या किचनमध्ये आपण आज बनवला एकदम परफेक्ट आता असा फोकासिया ब्रेड. तर आता बघा व्यवस्थित थंड झालेला आहे. तर आता आपण याला काय करूयात, काढून घेऊयात. तर बघा किती इझिली निघून येतोय. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि याची चव एकदम मस्त लागते. तर बघा एकदम सुंदर असा निघालेला आहे. त्याला आपण आता कट करूयात. तर हा थोडासा कट करायला कडक असतो, तर त्यासाठी तुम्ही पिझ्झा कटर वापरा, म्हणजे व्यवस्थित एकदम कट करायला सोपं जाईल पिझ्झा कटरने. आणि हा ब्रेड वरून एकदम नरम लुसलुशीत आहे आणि बाहेरून एकदम कडक आहे. तर अशाच प्रकारे बघा एकदम मस्त जाळी यामध्ये आलेली आहे आणि सुंदरसा चवदार जाळीदार असा आपला फोकासिया ब्रेड तयार आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला मला कळवा. तोपर्यंत बाय. हे बघा किती एकदम परफेक्ट असा फोकासिया ब्रेड आपण आपल्या घरच्या किचनमध्ये बनवला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.